इतके दळडीत ते आरती मागं चुकलीत काही पण शिक्षक आणला माय टाळी वाजवा वा वा ए र ल ल ला रा ए र ल ल ला ला ए र ल ल ला 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 माझ्याकडे बघ काय जरा असा घोळता आला पाहिजे नाव ठेवण्या पण का मला शिवाय देता जाताना टाळी वाजवा एक बार दोघांसाठी आणि मी विनोदानं सांगतो आमचे बाबा विनोद म्हणून सांगत नाही मला गुरुजन म्हणजे माझ्या जीवापेक्षाही आवडतं आणि नाही तर मी विनोदानं सांगतो बरं का बोराडे पाटील भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लिहिणं म्हणा अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत नाही म्हणा की इमानदारीनं लाग ना हो एका बाईनं भाजी केली तेल मीठ मिरची डाळ पाणी भाऊसाहेब बाबा मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ हिनं भाजी वाढली आणि ह्यानं फुरका हल्ला शिंडीत तैट माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे फक्त मी एकटा सोडून भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसते तुम झाले ना झालेली माणसं लगेच कळते झाली समाधान तुमची असं आता ती पुढे बसली त्याच्या डोळ्यातून आसरू आले गपचूप तरी बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास मसमटा गाठावं लागेल म्हणला विढाला तुम्ही हसा म्हणून सांगत नाही पटा म्हणून सांगतोय भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं जगद्गुरु तुकोबराज सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती आतापर्यंत भय वाटत होतं आतापर्यंत चिंता वाटत होती देवा प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात तुझी सेवा घडली आता आम्हाला भय भीती नाही तसं विवेक दादा एक वाक्य बोलतो आतापर्यंत तुमच्या घराण्यात भीती होती पण ऐका 4 पिढ्या तुमच्या घराण्यात सेवा चालत आली तुमच्या आयुष्यात भीती राहणार नाही आता काळाचे 3 प्रकार आहेत किती ए बरं मी बसतो माझ्याकडे बघा हे तुम्हाला जमत नाही काळाचे 3 प्रकार आहेत किती कोणते कोणते काय 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 वा हुशार आहेत रियन मध्ये मी एका पोराला म्हणलं काळाचे प्रकार ते म्हणला सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ वा वर्तमान आता कोणता चाललाय क्या बात आहे हुशार आहे बरं संध्याकाळ म्हणलं नाही आता वर्तमान आहे आता कोटे धावे मन तुझ्या जन्म देखील या आता बगडे डोळे आता जागा रे भाईनो जागा काय सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निश्चितीने पावलो हीचा कशाला व्यायाम करायचं नाही काही माणसं सकाळी मरतोस का तुम्ही खानदानी भजन करा तुम्हाला व्यायाम करायची गरज नाही आता
आता या माझ्या महिला मंडळी विचारा टुळू टुळू बघायला त्या म्हणतात सर कुणा आणला माय नमुना या जुन्या काळातल्या आजीला विचारा आजी तुमच्या जुन्या काळात काटवट होती काय होती काटवट बाईला वटणीवर आणायची काटवट तिला 2 कानं असायची किती 2 या जुन्या काळातल्या बायानं 25 माणसाचा स्वयंपाक करायचा किती आता 2च तोंड खिचडी म्हणून हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो महाराज विनोद म्हणून सांगत नाही विनोद 25 माणसाचा स्वयंपाक त्या बायानं जर गुंडा मिळला ना बाई मोकळीच विनोद म्हणून सांगत नाही इमानदारीनं आणि तुम्ही हसा म्हणून सांगत नाही विचारा जुन्या काळातल्या आजीला आजी आजही तुम्ही चुलीवरची भाकर पहा चुलीवरची तयावरची आजही अशी भाकर फुगती आहे काय ती भाकर फुगती आहे तिला पापड येत आहे मस्त हिरवा ठेसा तोंडाला पाणी सुट देऊ नका काय त्या भाकरीला चव आहे हो जुन्या काळातलं सांगालोय आताच्या बायाची भाकर फुगण आहे चपाती फुगण आहे ती करणारीच बाई फुगली अशी उलट झालंय आता विठाला आता निश्चिंतने पावलो इसाव कुंटलिया धावा कृष्णेची आता आम्हाला भीती नाही आता आम्हाला भय नाही आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक जन्म मरण काही एक झाला इहलोक परलोक झाला इहलोक परलोक आले सकाळी वैकुंठ श्रीमंत डीजे आम्हा हरीच्या दासा जाऊ द्या आता भीतीने असा मनुष्य नाही वासारा महाराज भोगे रोग भयम कुलेचित भयम जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती कुलवान माणसाला चूत होण्याची भीती शरीराला काळाची भीती कुणाला कशाची एकाचं आडनाव वाघ होतं काय होतं वाघ ते गावात निघालं की एकदम ताईट ह्याला ढाका हान त्याला बुक्यान ह्याला ढाका हान त्याला बुक्यान गावातले म्हणले ताईट का चलतोस म्हणला पट्ट्याचं आडनाव वाघ आहे काय एक दादा वाघ ते सासर वाढलं गेले की असं वाकून रामराम करायचं एक जण म्हणला गावात इतकं ताईट चलतोस सासरवाडला का वागतोस म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे सासरवाडच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला झोपले काय आता वाघाला भीती कुणाची वाघ मारायची कुणाला कशाची संताला भीती नाही जगा काळ काय आम्ही माता दिला पाय काळ गुराम सलाम करी तो क्या घरी राबतो काळ लोळतो चरणी तो क्या घरी वाहे पारी तुकाराम गेलेले येऊ द्यायची पोरवतायला इकडे येऊ देऊ नका तिकडे बाहेर पाठवता येईल उठायचं हां जास्त आली जागेवर करा हां उठायचं नाही तुम्हाला गुळ देतो राहता नाही विठाला म्हणून तुम्ही इथली उठली उठायचं नाही हां शांत राहायचं उगा आता कीर्तन नाही तर मी लय अवघड काम आहे आम्ही सांभाळी झपकी देत आहोत
तुमच्याला सांभाळलं बी होईना झपकी दिन होईना जाऊ द्या इनो सोडू द्या मुद्दा डोक्यात ठेवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम त्यांच्या नावात ताकद आहे म्हणून त्यांना भीती वाटत भय वाटत मरणाही आधी राहिलो मरण माझे मरून गेले मजा केले मरण हातून सुटली मरण त्यांच्या ताब्यात आहे पण आता भय नाही आता का भीती वाटत नाही का भय वाटत नाही का चिंता वाटत नाही थोडक्यात कथाभाग सांगतो एक बार टाळी वाजून भजन करा विठाला त्यांना माहिती आहे केवढे दुःख येऊ द्या देव निवारण केल्याशिवाय हात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे जैसा केला तैसा बस धावे सोय आम्हा खाली पाठीकडे आपण कळी काळाची थोडं लक्ष द्या त्यांना का भीती वाटत नाही मांडी घाला हा जमलं थोडं लक्ष द्या थोडक्यात बोलतो माझ्या जनाबाई श्री संत जनाबाई नामदेव महाराजाच्या घरी दासी म्हणून काम करायच्या कुणाच्या घरी श्री संत नामदेव महाराजाच्या घरी श्री संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या आणि दास व्हायचं असेल तर संताचं व्हावं किंवा देवाचं धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो नामदेव महाराजाच्या घरी 14 माणसं होती किती किती 14 माणसं काय करायचे नामदेवाचे घरी 14 जण भरते हरी 14 जण भरते हरी 14 जण भरते हरी नामदेवाच्या हरी 14 जण भरते हरी 14 जण भरते हरी 14 जण नामदेवाची घरी 14 जण स्मरे हरी काय सांगाव हरा झोपा 14 माणसं भजन करायची रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण टाळी वाजवा टाळी वाजवा हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय टाळी टाळी हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी हरी राम हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय 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 टाळी 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 हरी जय 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम 14 माणसं भजन करायची कुणाच्या घरी वा नामदेव महाराजाच्या घरी आणि 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची कोण कुठली आपल्या गावातली भाग्यवान आहात महाराज मंडप भरलाय टाळी वाजवा नाही तर काही ठिकाणी मोठा मंडप आणि 5च पांडव
पण एवढे सुंदर मंडप भरला, जागा कमी पडली. हे सप्त्याचं वैभव आहे. 14 माणसं भजन करायचे, 14 माणसाची सेवा. आणि सेवा करण्यासाठी काहीतरी भांडवल, जे ज्ञानाचा क्रोवंटा ते तर सेवा. हा सेवे लागी सेवा ते आवडी उच्चारावे. लक्ष दे नाही. जुन्या काळात एक भांडवल होतं, त्याचं नाव जात. काय होतं? जा. तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे? जा त्याला काय असतं? खुटा 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 खुंटा. हलवणी खुंटा करावा. या बाहेर गेलेली या. बऱ्याच जणांना वाटलं चान्स भेटला. आता इथली जागा बरीच रिकामी झाली आहे. गेले का आलीत? हा तेच म्हणलं. विठाला विठाला आनंद वाटला. लाईट झाली ना? हा मला वाटतं माईकवाल्यानं जनरेटर चालू केलं. ते चालू कराय बरं झालं. आता या बसा. विठाला विठाला काय सांगू लागलो? कीर्तन. हा जात जात. हा ऐका, लक्ष देऊन ऐका. मला खाली बस. माय 14 माणसं भजन करायचे. जुन्या काळात एक भांडवल होतं, त्याचं नाव जात. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. आणि खरं भजन देवाला सांगायची गरज. न सांगता तुम्हा कोलो येते अंतर विश्व विश्व भर परिहार दिन लगे. न सांगता कळे अंतरीचे मुल आता तुझी लाज तुझ देवा देव चतुर. बस चतुरा तो बस. खरं भजन देवाला सांगायची गरज. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. जनाबाईनं म्हणाव, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठाला. 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 ये रे बा विठाला. विठाला ये रे बा विठाला. ये रे बा विठाला. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बा विठाला. कौतुक तू ये रे बा विठाला. ये रे बाळ विठ्ठला. ये रे बाळ विठ्ठला तू. बस. भगवान परमात्म्यानं पळत यावर खुंट्याला हात लावा. कशाला? खुंट्याला. लक्ष देऊन ऐका. जनाबाईनं पुढे म्हणा, पंढरी हे माझे माहेर साजने ओविया कांडणी गाऊ गे. जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं, पंढरी हे माझे माहेर साजनी. जनाबाईनं पुढे म्हणावं, राही रखमाबाई सत्यभामा माता. देवानं तसंच म्हणायचं, राही रखमाबाई सत्यभामा. कुणाची? माऊली विनोद नाही. तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? आता घरी जायचं दार वाजवायचं. तुम्ही इकून जासन, बायकोनं तिकून यावं तुमच्या. तुम्ही तिला म्हणायचं आई. कुणाला? आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई.
अरे स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणेल का? प्रीतीची बोला नाही पेच पाड आणि भलं तैसे गोड करून घे. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलेल काही सांगता येत. एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविल्या वृक्षाची पान हाल्या जाती. जनाबाईच्या पाठीमागं राही रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली देवा काय पाहता टाइम होता आलाय. देवानं गडबडीत जनाबाईची ऐका जनाबाईच्या इथे पितांबर ठुला दागिने ठुले शेला ठुला आणि गडबडीत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकळ मिळतील का? गोधळ. काही ठिकाणी बदग. मी त्या येरमाळ्याकडे गेलो एका ताईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे काय? ती बाई म्हणली बदग देऊ का? म्हणलं बाबू बदग म्हणजे काय? हानी तूच काय मला नगर बा म्हणलं. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं ह्या गोधडीला बदग म्हणते. वाकळ आत्राय नरम नरम पांघरा गरम बांधून ठुली तर भरम चोरून नेणाऱ्याचं करम. ती अशी गोदड वाकळ खांद्यावर घेतली. उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला उभा कसा राहिला. भगवान परमात्मा विठेवर उभा. 2-4 पुजारी आले लांबूनच बघितलं म्हणले मंदिरात देऊ नाही भूत आहे भूत. डागिरे नाहीत पितांबर नाही बाहेरूनच पुकार केली. ऐका हो ऐका बाहेर गेले आले सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. देवाचा शेला चोरीला गेला हो. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसले होते मंडपाच्या तंबाखूला सुना लागली. बसले म्हणू लागले सकाता त्या दुसरा म्हणला का भिकाता त्या कुणा आणले असतील. महाराज लोकांचं काय खराय म्हणला काकद भोपळा देश मोकळा. नक्की त्या जनाबाईनं हल्ले असतील. इनो सोडू द्या मुद्दा डोक्यात ठेवा. पाहत आले माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला पितांबर सापडला दागिने सापडली आणि चांगला माणूस जर चुकीत सापडला तर वाईट लोक आपल्या जिभीचं पारणं फेडायची वरात नाही. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. एक दादा किती 2 त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का भजनात पक्का तो देवाचा सक्का वागाय लुच्चा कळाला पोपटासारखं बोलायचं पण 1000 लपडी करायची. वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भातचा. आता माझ्या जनाबाईचं वागणं सांगत नाही भजन किती पक्क होतं. माझ्या ज्ञानोबा योग्याची साधकांचा कैवल्याचा उभारीला धोच ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. ज्या ज्ञानोबरायाचा एवढा अधिकार जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला रंग. आहा प्रेमाची छंद विठ्ठल नाचू लागला. प्रेमाची छंद विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग जनाबाईनं चाल सांगावी माझ्या ज्ञानोबाईनं चाल म्हणावी. एवढा अधिकार ज्या जनाबाईचा लक्ष देऊन ऐका. माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायचं ठरलं. माझ्या जनाबाईनं सांगितलं आयुष्यभर या देवाची सेवा करून जर मला सुळावर जावं लागत असेल याला देव कुणी म्हणणार नाही. टाळी वाजवा. डोक्यावरचा पदर काढला माझ्या जनाबाईनं कमरेला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली अरे विठ्ठल
मुळ माईच्या कारच्या. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी, 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 टाळी. क्या बात है. हॅलो हॅलो. तुझी रात रातची खाली. तुझी अरे जनाबाई देवाला बोलू लागली. कुठे गेले मडे तुला पाहुणी काढली. उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जणी. टाळी वाजवा, टाळी टाळी. तेव्हा तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. पुण्यवंत पाताळ लोकी ठेला. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्यांचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला थर 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 देव कापू लागला. ऐका, विनोद म्हणून बोलत नाही. जनाबाई देवाला म्हणू लागली तुझी रांड माझी. देवाची मूर्त का तुझी रांड. हे म्हणतील महाराज अभिषेक. तुझे गेले तुला पाहुणे काय शिवेत ताकद आहे. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकोनी जनीची वाणी. सुळाचे ते झाले पाणी. काय सांगाव महाराज. झोपा. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय लक्ष देऊन ऐका. त्या सुळाचं पाणी झालं. काय झालं. आणि घाल रे. काय झालं ऐका, उत्तर द्या. चला, माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? लवकर बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? काय कारण? घडली या सेवा समर्था. आता भय नाही ऐसे वाट जीवा. आता भय नाही ऐसे वाट जीवा. घडली या सेवा समर्थाची. आता भय वाटे लाज वाट जीवा. काय म्हणले? काय म्हणले? काय नाही काय नाही. असं मी म्हणलं मग इकडे बसायचं आलीच काही. विठाला हे कसं आहे, भजन इक्षपती चिपय मरण हा. हे इतकं सोपं नाही. आठवावं लागतंय. आठवून पटवावं लागतंय. पटवून वटवावं लागतं. आठवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तर पुढचं तुम्हीच बघा. म्हणून काही असेल ते बाहेरून सांगायचं, आत यायचं नाही. विठाला माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का? भय वाटलं का? चिंता घडली. कारण का? घडली या सेवा कुणाची? समर्थाची. सेवेला फार महत्व आहे. तुम्ही देशाची करा, तुम्ही राष्ट्राची करा, तुम्ही गोमातेची करा, तुम्ही धर्माची करा, तुम्ही मायबापाची करा, तुम्ही साधू संतांची सेवा करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत.
आज आमचे विवेक दादा यांना का किंमत आहे, यांना वाढ वडिलाची परंपरा टिकून ठेवली. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या घराण्याची परंपरा चालू राहील. किंमत आहे किंमत. आता आमची दोघं माऊली मृदंग वाजवला. तुम्हाला किती किंमत आहे किंमत सांगाल. मृदंगाची बायको मृदंगी, मृदंगाची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा, म्हणलं सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको, सरपंचाची बायको, इंजिनियरची बायको, वकिलाची बायको, पेताडीची बायको. म्हणा की पेताडी. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्या जोरात टाळी वाजवा कळायला असतात. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. तुम्हाला भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार सेवेला किंमत आहे. घडली या सेवा कुणाची? समर्थाची. समर्थ कुणाला म्हणा. म्या बोलविल्या इनो बोले, म्या चालविल्या सूर्यचा. तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, 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 तुझ्या सत्तेने सत्याने एदाशी बोलणे, स्त्रियाशी चालणे, तुझी या बळे टाळी वाजवा. ऐसा तू समर्थ, समर्थाचे घरी सकळ समर्थाचे पंगती भोजने, तळिलिया वळिलिया एकची. दर 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 दोड 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 सोडला आणि काला बाप कोणी या रे शिवन नावाचे तळमुखे जेव्हा. असा समर्थ. अख्खं विश्व त्याच्या ताब्यात आहे, जग त्याच्या ताब्यात आहे. घडली या सेवा कोणाची? घडली या सेवा वा. कुणाची? कोणता समर्थ? स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ म्हणाले. अरे स्वामी समर्थाचाही समर्थ आहे, तो जगाचा मालक आहे. असा समर्थ. घडली या सेवा समर्थाची. तुकोबाराय सांगतात म्हणा आता 10 मिनिट राहील.
बंद करा. हा. जमलं तो कवर आहे. मनाला म्हणतात ओ तो माझे मनी धरवा निर्धार. त्याची सेवा घडली ना. आता माझे मनी धरावा. जाऊ दे आता टाइमच कीर्तन सोडायचे. परमार्थात मन ताब्यात पाहिजे. काय काय करतो या आता कोठे धावे. एकता तो नाम दुर्धरी मना एक करी म्हणे मी जाईल. मनाजी पाटील देवी गावीचा विश्वास धरू नका त्याचा. घात करील नियमाचा पाडील भाषी अनुरायाचा दोषी होरा. ऐका तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही. मन कुठेही जाईल तरुण मंडळी. मन कुठेही जाईल पण देवाकडे येणार आणि आलं तर परत माघारी. आता महिला मंडळी विचारा. माशी दुधावर बसल झोपल्या काय. दह्यावर बसल ताकावर बसल भाजीवर बसल इस्तवावर नाही. इस्तवावर बसली की तद्धामम परम मम जीवन संपलं. तसं मन कुठेही जाईल पण देवाकडे येणार येणार आणि आलं तर आपला उद्धार झाल्याची वार आणणार. उद्धार. आता माझी मनी धरावा निर्धार. आता निर्धार कसा असाव थोडक्यात सांगतो. एक बार टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला. निर्धार कसा असाव. राज्य छत्रपती संभाजी महाराजासारखा. औरंगजेबानं संभाजीराजाला पकडलं. बोल संभाजी. धर्म सोडणार का मरण पत्करणार. राज्य संभाजीने सांगितलं ये मराठ्याची पोर आम्ही. टाळी 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 टाळी. मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोर आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेलो संभाजी सारे अवघ्या विश्वाला. गेलो संभाजी सारे अवघ्या. दादा परवडते का. परवडते का नाही म्हणा. हा उग हेच कसं झालं. जसा वशिला तसा कुत्रा काशीला आणि जसा नाही वशिला तसा बाप फाशीला. आनंद वाटला. लक्ष दे नाही का. फेणारी अवलाद नाही. चला औरंगजेबाने विचार केला. दिसा इतकं इतकं आहे पण जातवा नाही. दिसा इतकं इतकं आहे पण तुम्हाला जातवानं खैर भांड कळते ना. कळतंय ना. हो म्हणा की. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला वासरू सोडू नका. आपल्या गावरान गाईला तांब्या घ्यायचा आणि दूध काढायला द्यायचं. हंसरा महाराज एक क्या लातत मालक की करतो. 32ला 32 राजीनामा.
याला जातवान म्हणायचे, जातवान खानदानी. आणि खैर भांड ती जिरशी. त्या जिरशी गायला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या. ते उभा राहिल्या म्हणते हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. ह्याला खैर भांड म्हणायचे. विढाला विढाला. ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकीते. आणि विनोद म्हणून बोलत नाही तुम्ही. आता बघा गावठी गाईचं दूध पिणारी लेकरं लई चपळ असते. ह्याच्यातले काही दिसाली जर्सीचं पेरेल. विढाला विढाला. मुद्दा डोक्यात ठेवा, ऐका, मुद्दा डोक्यात ठेवा. विचार केला खानदानी पकडा. माझ्या संभाजीराजाला पकडलं. ऐका तरुण मंडळी, संभाजीराजाच्या अंगावरला चमडा काढला, बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. माझ्या राजाचं शरीर थाड थाड उडत होतं. 42 दिवस पूर्ण झाली. माझे संभाजीराजे मरत नव्हते. औरंगजेबानं सळ्या तापविल्या आणि डोळ्यात खुपशिल्या ठासकन. राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. संभाजीराजे धर्माची व्याख्या सांगू लागले. जरी स्वधर्म लोपाला, सर्व सुखाचा थारा मोडला. का दिपास विहर प्रकाश जाई. काय सांगावं विवेक दादा. झोपा. संभाजीराजांना सांगितलं आता लाईट गेली, अंधार पडेल, माझा धर्म बुडाला, या जगातलं सुख नाहीशी होईल, चला. ऐका, विनोद म्हणून बोलत नाही. माझ्या संभाजीराजानं धर्मासाठी देह बलिदान केला, पण धर्म नाही सोडला. आज संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आपल्या आज अयोध्येतलं राम मंदिर झालंय. माझ्या संभाजीराजानं धर्म सोडला असता तर आज अयोध्येतलं राम मंदिर झालं नसतं. आणि एक वाक्य बोलतो, आपण भाग्यवान आहात, भाग्यवान आहात. 500 वर्षे पूर्ण झाली, आतापर्यंत राम मंदिर झालं नाही. कुणाचं रक्त सांडलं, काही भानगडी घडल्या, पण आज आपल्या डोळ्यात देखत राम मंदिर होते. आपण भाग्यवान आहात. म्हणून ऐका, थोडक्यात बोलतो, आपण कुण्या पक्षाचे नाहात, पण ज्या देशाचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्यांनी हे काम केलंय, नक्की त्यांच्या मातापित्याला धन्यता द्या, धन्यता द्यावी. आणि एक वाक्य बोलतो, येत्या 22 तारखेला प्रत्येकानं आपापल्या दारात गुढ्या उभा करा. गुढिया तोरणे करीती कथा, बस माझी भगवा ध्वजा लावा, पताका लावा, आणि प्रत्येकानं रामप्रभूची मूर्ती ठेवा, दारात रांगोळ्या काढा, आणि आपापल्या गावामध्ये माझ्या रामप्रभूचा जन्मदिन साजरा करा. मला वाटतंय हा पुनरावतार तुमच्या माझ्यासाठी आज 22 तारखेला होणार आहे, होणार आहे. 500 वर्षे माझे रामप्रभू एका रावटीत होते, पण आज आपलं एक सक्सेस झालं, बनायेगे मंदिर. पण आज मंदिर होतं, हे आपलं भाग्य आहे, भाग्य आहे. म्हणून प्रत्येकानं त्या दिवशी प्रत्येकानं दिवाळी समजून माझ्या रामप्रभूचा जन्मदिन साजरा करायचा आणि प्रगट दिन साजरा करायचा. मी का बोलतो, धर्मासाठी देही बलिदान केला, पण धर्म नाही सोडला. आता थोडक्यात बोलतो, विवेक दादा गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णानं पकडला. म्हणून पकडला, मांडी घाल, मांडी घाल. ते वानर मुठीत होतं, कुणाच्या? कुंभकर्णाच्या. त्याच्या अंगाचा सुगंध येऊ लागला वानराच्या. सुगंध घेतला, विचारलं, बाळा आमच्या लंकेत सगळीच बिवडी. त्याला सप्ताही कळा, ते झिंगझिंगाट म्हणाली, तुझ्या अंगाचा सुगंध येतोय बाळा. अरे खरं सांग, तू कुणाचा? ते म्हणलं रामाचा. हा, कुणाचा? कुणाचा? रामाचा. त्यानं सांगितलं, तुला जर जगायचंय तू एक काम कर, रावणाचा म्हण. कुणाचा?
रावणाचा. ते म्हणलं मी नक्की म्हणत होतो कलियुगातला असतो, मी खानदानी आहे म्हणला. मी खैराबाडा नाही. चला अरे तुला जगायचे तर रावणाचा म्हण. ते वानर म्हणायचे रामाचा. रामाचा म्हटलं की मूठ दाबायची. मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर चिंतने चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतन एकाच वासी गंगा स्नाने. बस तयाच्या चिंतने निर्शेल, तयाच्या चिंतने तराल. काय नो हे केले म्हणून चिंतने अंतर न पडावा. महाराज फायदा येते नाही झाली कोणाची मिराशी. आल्या याच कास कृपे विशेषी. दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखो देखो निया. देखो झोपा. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात तो का म्हणे येथे नाही परी. नाही तुझे परी. तो का म्हणे येथे नाही 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 परी. आठवणी पार. बस कार्यक्रमात एकशेप झाला पण आनंद वाटला. टाळी वाजवा. ही आमच्या अन्नाची पुण्य आहे. जरा टाळी वाजवा जरा. तो का म्हणे येथे नाही तुझे राया रंकासरी सकाळाशी येथे कलियुगी उदार यारे यारे याती भलत्या खटनट यावे. बस परमार्थ सगळ्याला करता येतो. नाता माझे मनी धरावा चिंतनी अंतर न पडावा यथामध्ये धावत्या जगात. अभंगाचा भावार्थ झाला आहे. गावकरी मंडळीला तरुण मंडळीला आमच्या विवेक दादाला कोटी कोटी धन्यवाद देतो. एक वाक्य बोलतो. सप्त्याला किती वर्ष झालीत? हा 150. वा वा. एक दादा 150 झालेत. ऐका या सप्त्याची दुसरी शताब्दी देखील तुमच्या हाताने साजरी व्हावी. एक वाक्य बोलतो. तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. हा खाऊन पिऊन सुखी माणूस आहे मग गुबगुबीत. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. पुढच्या वर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला अण्णा आशीर्वाद देतील वरून. आशीर्वाद देतील. बस ज्याला माळ नसेल
त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. पहिला मंडळ तुमच्या पायापुरतं माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या देत जायचं. हा यायचं लय उलट आहे विवेक दादा. ह्या खात्यात इथं माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी, मम्मी कशी आहे शे. सासू झटका येऊन मिली पटाई लागणार. अरे इमानदारनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाचे पाय धुवून पिल्याची वारा. विसरू नको रे आई बापाला, झिजविली जाने काया. काया झिजवून तुझ्या शिरावर ठरली सुखाची छाया रविड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेती वाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तो सेवा. मग मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी. नंतर तू जेवाया काया झिजवून तुझ्या शिरावर ठरली सुखाची छाया रविड्या मिळणार नाही. सगळं मिळेल. गेलेले मायबाप मिळणार मिळणार नाहीत. पण आनंद वाटला. करविले तैशी केली कटकट पुढे का निसर्ग वा कोडे का नीट देवजाने. झालेली सेवा सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित. आपा एक बार हात वर करा, हात वर करा. कॅमेरा सगळ्या फिरवा. हात वर करा, सरळ सरळ. हा असं ठेवा, चहा पिऊन येतो. बारा